हॅलो फ्रेंड्स, किरण's किचन रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खिचडी. ही खिचडी लवकर बनते आणि खायला अतिशय उत्तम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि या मूग डाळीच्या खिचडीला अतिशय चविष्ट बनवण्यासाठी आपण एक सिक्रेट फोडणी तयार करणार आहोत. ती अतिशय सोप्या पद्धतीने तयार होते, पण खिचडीची चव त्याने अप्रतिम होते. ही खिचडी बनवण्यासाठी आपण येथे अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत. आता तांदूळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही घ्या. मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते छान दोन्ही जिन्नस छान धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपण करूयात फोडणीची तयारी. त्यासाठी कुकरमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल टाकून ते छान तापू द्यायचं आहे, जेणेकरून फोडणी ही कडक बसेल. त्यासोबतच आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे जिरं आणि मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि सोबतच आपण येथे घालणार आहोत 1 बटाट्याचे तुकडे. आणि याला छान आपण परतून घेणार आहोत. त्यामध्ये थोडी हळद टाकणार आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धुतलेले तांदूळ आणि डाळ, आणि ते पण छान मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून झाल्यानंतर बघा आपल्या तांदूळाला कसा छान हळदीचा कलर आलेला आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण समजेल. आणि कमी जास्त त्यानुसार आपल्याला पाणी, म्हणजे कमी झालं तर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी आणखी पाणी टाकते आणि व्यवस्थित प्रमाण इथे पाण्याचं घेतलेलं आहे. आता जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर तुम्ही जास्त पाणी टाकून ही खिचडी शिजवून घ्या. आणि त्यामध्ये तुम्ही गाजर, बीट, फ्लावर या प्रकारे तुम्ही ॲड करून सुद्धा खिचडी बनवू शकता. त्यानंतर मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे चवीनुसार. आणि एकदा परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता जर जास्त फ्लेमवर असेल तर तुम्ही 3 शिट्ट्या घ्या, 4 घ्या. आणि जर कमी फ्लेमवर असेल तर 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित आपली खिचडी तयार होईल. बघा आता 2-3 शिट्ट्या इथे माझ्या कुकरच्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करून घेते. त्यानंतर खिचडीवरती घ्यायसाठी आपण एक सिक्रेट फोडणी तयार करणार आहोत. ती एकदम सोपी आहे, पण त्याने खिचडीची चव अप्रतिम होते. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये किंवा तडका पॅनमध्ये तुम्ही तेल घालून घ्या. हवं तेवढं तेल तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला थोडं जिरं, तेल. आता मी इथे खिचडीच्या प्रमाणानुसार किंवा हे तुम्ही जास्तही बनवून ठेवू शकता. त्यानंतर त्यामध्ये जिरं मी टाकलेलं आहे. त्यानंतर 7-8 आपल्याला लसणाच्या पाकळ्या तिथे टाकायच्या आहेत, बारीक कट करून, चॉप करून.
तुम्ही ठेचूनसुद्धा टाकू शकता किंवा कट करूनसुद्धा टाकू शकता. आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आपलं लसूणही व्यवस्थित क्रंची असा दिसत आहे. त्यानंतर गॅस बंद करायची. थोडं 2 सेकंद थांबायचं आणि त्यानंतर आवडेल त्याप्रमाणे आपल्याला लाल तिखट यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. काय असतं ना, आपलं तेल ऑलरेडी गरम असतं आणि जर गॅस चालू ठेवली तर आपलं लाल तिखट जळू शकतं, करपट होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि तेलाच्या गरम वाफेमध्येच आपल्याला ते तिखट छान होतं आणि त्या छान ते खिचडीवरती सर्व करून आपल्याला खिचडी एन्जॉय करता येते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या किरण's किचन रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.